नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनू चक्रपाणी, द्विजा कारणे भार्गवू चापपाणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. देवमाता अदिती व कश्यप ऋषी यांच्या पोटी भगवंताने वामनाचा अवतार घेतला. जन्मल्याबरोबर ते 7 वर्षांचे बटू झाले. भक्त प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळी. बळी जेव्हा राज्याला आला तेव्हा स्वपराक्रमाने त्याने आपले राज्य वाढवले. नंतर त्याला इंद्रपदाची अभिलाषा निर्माण झाली. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्यांना विश्वजित यज्ञ करण्यास सांगितला. 100 अश्वमेध यज्ञ म्हणजे एक विश्वजित यज्ञ होय. तेव्हा बळीराजाने 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण केले. 100वा यज्ञ सुरू झाला. स्वर्गात इंद्राची गाळण उडाली. जर हा यज्ञ यशस्वी झाला तर इंद्रपद हातचे जाईल, ते कायमचे जाईल व ते दैत्यकुळातील राजांना लाभेल. त्यामुळे इंद्र घाबरून भगवान विष्णूंची आराधना करू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी आदिती व कश्यप ऋषी यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला व हाच तो वामनावतार. जन्मल्याबरोबर तो त्वरित 7 वर्षांचा बटू म्हणून यज्ञाकडे चालू लागला. यज्ञमंडपी पोहोचताच त्याच्या तेजाने सर्वजण दिपून गेले. बळीराजाने त्याचे यथोचित स्वागत केले व आपणास काही मागावयाचे असल्यास मागावे असे प्रार्थिले. तेव्हा बळीराजाकडे त्याने 3 पावले भूमी दान म्हणून मागितली. गुरु शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की हा बटू म्हणजे खुद्द भगवंत आहे. विष्णूच वामनावतारात आले आहेत. तेव्हा त्याने बळीला सावध केले व सांगितले की याची मागणी तू पूर्ण करू नकोस, कारण त्याच्या पावलाच्या मापाचा तुला अंदाज नाही. हा प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे. तेव्हा बळीराजाने सांगितले की मी वचन दिले आहे. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले की प्राणावर संकट आले असेल तर वचनभंग केला तरी त्याचा दोष लागत नाही. हे तुझ्या प्राणावरचे संकट आहे. तेव्हा बळीराजाने सांगितले की मी वैष्णव आहे. माझ्याकडे प्रथमच कुणी ब्राह्मण काही मागतो आहे आणि हे माझे भाग्य आहे की प्रत्यक्ष विष्णू भगवान माझ्याकडे काहीतरी मागतायत, असे म्हणून त्याने दानाचे उद्योग सोडले. प्रभूच्या एका चरणातच सर्व पृथ्वी व्यापून गेली. दुसऱ्या चरणाने समस्त ब्रह्मलोक व्यापून गेला. तेव्हा 3रे चरण कोठे ठेवू असे विचारल्यावर बळीराजाने आपले मस्तक पुढे केले. भगवंताने बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवताच तो पाताळात ढकलला गेला व त्यामुळे त्याचा 100वा यज्ञ अपूर्ण राहिला आणि स्वर्गाचे इंद्रपदाचे रक्षण झाले. तसेच 6व्या अवतारात भगवान विष्णूंनी परशुरामाचा अवतार घेतला. यज्ञात क्षत्रिय लोक विघ्न आणतायत, ब्राह्मणांना त्रास देत आहेत हे पाहिल्यावर परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. या दोन्ही अवतारांचे उदाहरण घेऊन समर्थ आपल्याला सांगतात की भगवंत आपल्या भक्तांना त्रासातून सोडवण्यासाठी अवतार घेत असतात. भगवंत भक्तांचा कैवारी आहे. त्यांच्यासाठी धाव घेणारा, त्यांचे रक्षण करणारा रक्षणकर्ता आहे. म्हणूनच प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण करून आपणही त्याचे लाडके भक्त व्हावे की ज्या योगे तो आपल्याही हाकेला ओ देईल व प्रत्येक संकटातून आपले रक्षण करेल व आपल्याला मोक्षमार्ग दाखवेल. जय जय रघुवीर समर्थ.